नमस्कार म्हणजे तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता जायचं म्हणजे रिद्धी सिद्धीला आणायला, पण बाहेर तर एवढा पाऊस आहे ना, काय करावं. तर म्हटलं पण मला तर आता जावंच लागणार आहे, जेव्हा इथे पप्पा तर आज ड्युटीला गेलेले. तर आता वेळ झाला, मला तर कंटाळा आला हा पाऊस बघून. तर आता तर लेकरांना जावं लागणारच आहे. बघा आमचे ते किती पार्सल आले होते माझ्या देरांचे. तर मग आता मी छत्र्या काढत होते. रिद्धीची सिद्धीची ही आहे माझी छत्री, ही आहे आमच्या रिद्धीची, ही आहे आमच्या सिद्धीच्या छत्री. मग कारण तिकडनं येताना त्या दोघांना पण एकामेकाच्या छत्र्या लागतात ना. मग मी निघाले आता रिद्धी सिद्धीला घ्यायला. आणि त्यांना मी शाळेतनं आणलं. मग शाळेतला जो होमवर्क होता तो त्यांच्याकडनं मी दोघीकडनं करून घेतलं. यांना तेवढं कंटाळा येत होता, पण करावा लागतो. मग यांचा अभ्यास घेतल्यावर मी आज धिरडे करणार होती मुगाच्या डाळीचे. आमच्या घरी खूपच धिरडे आवडतात, त्याच्यामुळे मी जास्तच पीठ भिजवलं आहे. तर आम्ही चौघंजणच, पण खूप आवडता रिद्धीना सिद्धीना पप्पांना. ते मग इथे माझं चालू होतं धिरडे करणं, आणि पप्पांनी सॉन्ग लावलेले होते तर मी ऐकत होते. तर मी ॲक्टिंग करत होते त्या गाण्याच्या हसण्यासाठी. आणि मग मी हा पराठा केला आणि त्यांना समोर नेऊन दिला. आणि परत मी दुसरे पराठे केले. असे मी सगळ्यांना तीन दोन पराठे करत गेले. मग सगळे शेवटी मीच खाल्ले. ते इथे पप्पा म्हणाले की पराठे खूपच छान झालेले. पराठे नाही, धिरडे. आमच्याकडे याला धिरडे म्हणतात. मग यांना म्हटलं शेवटचं तुम्ही करून बघा यांनी कसं केलं. यांनी मला आणून दिलं आणि परत गेले, लाजायला लागले. मग सगळा स्वयंपाक भांडी झाल्यावर मी इथे गिरणी जवळचं घासून काढलं होतं. इथे खराब झालं होतं, पोपीट आणि ते पडलेले होते. मग मी आज गिरणी जवळ सगळी साफसफाई केली, घासून काढलं भिंती. अशा प्रकारे माझा कालचा दिवस गेला. हा झाला माझा मिनी व्लॉग. थँक्यू.